विद्यार्थी मित्र हो, ऑक्टोबर 2020 मध्ये TY BCom या विद्याशाखेतील ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयाच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन या स्वरूपात जर परीक्षा होत असेल, तर त्याची पूर्वतयारी म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी मी तयार केलेला आहे. मागील भागामध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड पाहिलेलं होतं. या भागामध्ये आपण फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी. तर या फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी या टॉपिकवर कशा प्रकारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स येऊ शकतील हे पाहणं आपल्याला आवश्यक आहे. मात्र तत्पूर्वी काही प्राथमिक भाग आपण अभ्यासणं आवश्यक आहे. जोपर्यंत हा प्राथमिक भाग आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला सर्वप्रथम पाहावं लागणार आहे ती म्हणजेच डेफिनेशन ऑफ बँक. डेफिनेशन जी दिलेली आहे ती बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1959 सेक्शन 5B नुसार बँकिंग मीन्स द ॲक्सेप्टिंग फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग ऑर इन्व्हेस्टमेंट ऑफ डिपॉझिट ऑफ मनी फ्रॉम पब्लिक repayable on demand or otherwise and withdrawable by check, draft, order or otherwise. थोडक्यात त्याचा अर्थ बँकेची जी कार्य आहे त्या कार्यावरून ही व्याख्या निर्माण झालेली आहे. बँकेचं कार्य काय आहे? पैसे स्वीकारणे आणि कर्ज देणे. पैसे स्वीकारणे ठेवीच्या स्वरूपात आणि विविध कारणासाठी कर्ज देणे. ज्या ठेवी स्वीकारल्या जातात त्या ठेवीवर व्याज देणे आणि जे कर्ज दिलेले आहे त्यावर व्याज घेणे, अशा दोन प्रकारचे व्याज इथे आहेत. एक व्याज देणे, एक व्याज घेणे. यातला जो डिफरन्स आहे तो म्हणजेच त्या बँकिंग कंपनीचा प्रॉफिट. दुसरा भाग आहे तो म्हणजेच या बँकांचं फायनल अकाउंट कसं असतं. तर ते दोन भागामध्ये असतं. प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स इन व्हर्टिकल फॉर्म ॲज पर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. त्यामध्ये फॉर्म ए हा बॅलन्स शीटचा दिलेला आहे आणि फॉर्म बी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा दिलेला आहे. या दोन स्टेटमेंटमधली तुम्ही पर्टिक्युलर जोपर्यंत अभ्यासत नाही, तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही यावरचे प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला हे दोन्हीही स्टेटमेंट पाहणे आवश्यक आहे. पहिले स्टेटमेंट पाहू आपण बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला काय असतं? बॅलन्स शीटला कॅपिटल अँड लायबिलिटीज दिलेले आहेत. पहिला भाग त्यामध्ये शेड्यूल दिलेले आहेत. कॅपिटल हे 1 नंबर शेड्यूलला येतं, रिझर्व्ह सरप्लस 2 नंबरच्या शेड्यूलला येतं, डिपॉझिट 3 नंबरच्या शेड्यूलला येतं. याप्रमाणे हा सर्व भाग या ठिकाणी मांडलेला असतो. मात्र यामध्ये काय आहे नेमकं हे पाहणं आपल्याला आवश्यक आहे. कॅपिटल जे दिलेलं आहे त्या कॅपिटलमध्ये कॅपिटल मांडण्याची जी प्रोसेस आहे ॲक्ट प्रमाणे ती आहे ऑथोराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राइब्ड कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल अँड पेड अप कॅपिटल. दुसरा भाग आहे तो म्हणजेच रिझर्व्ह अँड सरप्लस. या बँकेचे जे जे काही रिझर्व्ह फंड असतील, सरप्लस असतील, तो सर्व भाग या 2 नंबरच्या शेड्यूलमध्ये मांडला जातो. तिसरा भाग आहे तो म्हणजे डिपॉझिट, शेड्यूल 3 प्रमाणे. बँका ज्या ठेवी स्वीकारतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. उदाहरणार्थ करंट डिपॉझिट किंवा त्याला करंट अकाउंट सुद्धा म्हटलं जातं. सेव्हिंग डिपॉझिट किंवा सेव्हिंग अकाउंट, डिमांड डिपॉझिट, टर्म डिपॉझिट एक्सेट्रा. बँकांनी हे स्वीकारलेले सर्व डिपॉझिट इथे नोंद केले जातात. तिसरा भाग आहे बॉरोइंग्ज. ते येतं शेड्यूल नंबर 4 मध्ये. बॉरोइंग म्हणजे या बँकिंग कंपनीने घेतलेली विविध कर्जे, त्याचा उल्लेख इथे येऊ शकतो. आणि शेवटचा भाग आहे आणि तो म्हणजेच अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन. जर बँकिंग कंपनीची जर इतर लायबिलिटी जर असतील किंवा प्रोव्हिजन्स असतील तर ते शेड्यूल 5 मध्ये मांडले जातात. हा भाग झाला तुमचा लायबिलिटी साईडचा. आता असेटमध्ये काय काय येतं ते पाहणं आवश्यक आहे. कारण कंपन्यांच्या बॅलन्स शीटमध्ये आणि बँकेच्या बॅलन्स शीटमध्ये
तफावत तुम्हाला दिसून येईल. कारण कंपन्यांना कंपनी ॲक्ट 1956 लागू होतो, तर बँकांना बँकिंग कंपनी ॲक्ट 1949 लागू होतो. त्यामुळे त्या ॲक्टमध्येच हा फॉर्म्युला दिलेला आहे. आता हा प्रोफार्मा जो आहे, त्यामध्ये पहा असेटला पहिला जो भाग नोंदवला जातो तो म्हणजेच कॅश, की ज्याला आपण कॅश इन हँड म्हणतो, अँड बॅलन्स विथ आर-बी-आय. जर आपल्या बँकेने समजा एक्स बँक आपण गृहीत धरली आणि एक्स बँकेने आर-बी-आय मध्ये काही रक्कम जर डिपॉझिट केलेली असेल तर ती इथे येते. दुसरा भाग आहे तो म्हणजे बॅलन्स विथ अदर बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. बॅलन्स विथ अदर बँक म्हणजे या एक्स बँकेकडे जो काही कॅश इन हँड असतो, बॅलन्स असेल, तो आपण 6व्या शेड्यूलमध्ये येतो. पण या बँकेने दुसऱ्या बँकेमध्ये जर काही बॅलन्स ठेवलेला असेल, काही डिपॉझिट करून ठेवलेले असेल आर-बी-आय व्यतिरिक्त इतर बँकांत, समजा एक्सने वायमध्ये ठेवलेले आहे, तर तो बॅलन्स इथे येतो. आणि दुसरा पार्ट त्यामधलाच आहे मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. त्याचा मराठीतील अर्थ अल्प कालावधीची सूचना देऊन कर्ज वसुली करणे. कमीत कमी कालावधी मनी ॲट कॉल आणि पिरियड कसा आहे शॉर्ट नोटीस. अल्पकालीन सूचना देऊन जर त्या ठिकाणी काही कर्ज बँकेने इतरांना दिले असेल, एक्स बँकेने दुसऱ्याला दिलं असेल, तर ती कर्ज असेट म्हणून इथं ट्रीट केली जाते. त्यानंतर शेड्यूल 8 मध्ये इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. गुंतवणूक अनेक प्रकारे केले जातात. एक्स बँकेने इतर कंपन्यांचे शेअर घेतले असतील, डिबेंचर घेतले असेल, तर ती इन्व्हेस्टमेंट. एक्स बँकेने गोल्डमध्ये जर रक्कम गुंतवली असेल तर ती त्या बँकेची इन्व्हेस्टमेंट. एक्स बँकेने गव्हर्नमेंटला काही कर्ज दिलेलं असेल म्हणजेच इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटी केली असेल तर ती इन्व्हेस्टमेंट. अशा सर्व इन्व्हेस्टमेंट इथे येऊ शकतात. पुढे ॲडव्हान्सेस. जर एक्स बँकेने इतरांना काही लोन दिलेला असेल, लोन अनेक प्रकारे, लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट या प्रकारे, अशा पद्धतीने जर काही ॲडव्हान्सेस इतरांना दिलेले असतील तर बँकेच्या अँगलनी ते ॲडव्हान्सेस म्हणून शेड्यूल 9 मध्ये येतात. बँकिंग कंपन्यांच्या स्वतःच्या ज्या असेट आहेत आणि त्याही स्थिर स्वरूपाच्या, त्या सर्व 10 नंबरच्या शेड्यूलमध्ये येतात. आणि इतर काही जे काय असेट असेल, अदर असेट असतील, या फिक्स असेट सोडून त्या सर्व असेट या 11 नंबरच्या शेड्यूलला येतात. हे झालं लायबिलिटी आणि असेट. मात्र पुढे एक भाग दिला आहे तो म्हणजे कॉन्टिंजंट लायबिलिटी. भविष्यकालामध्ये निर्माण होणारे एखादे जर देणं असेल तर ते देणं इथं 12व्या शेड्यूलला स्वतंत्रपणे मांडलं जातं. ते बॅलन्स शीटमध्ये टोटल घेताना विचारात घेतलं जात नाही. 1 ते 5 ची टोटल अधिक 6 ते 11 ची टोटल ही मॅच होणं म्हणजेच बॅलन्स शीट टॅली होणं. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडे जाऊ. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पहिला भाग दिलेला आहे 1 इन्कम 2 एक्सपेंडिचर. पहिला जो इन्कमचा भाग आहे ते इन्कम बँकांना 2 प्रकारे मिळू शकतो. एक, बँकांनी इतरांना जर काही कर्ज दिलेलं असेल तर त्या कर्जावरचं व्याज हे बँकांचं उत्पन्न, इंटरेस्ट अर्न, व्याजाच्या स्वरूपातलं उत्पन्न. हे व्याजाच्या स्वरूपातलं उत्पन्ना व्यतिरिक्त इतर काही मार्गाने बँकेला उत्पन्न मिळत असेल तर ते उत्पन्न हे 14 नंबरच्या शेड्यूलला मांडलं जातं. आणि ह्या दोन्हींची टोटल म्हणजेच बँकेचं टोटल इन्कम. त्यानंतरचा भाग जो आहे तो म्हणजेच एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरमध्ये 3 प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. एक, इंटरेस्ट एक्सपांडेड म्हणजेच ठेवीदाराने एक्स बँकेत पैसे ठेवलेत तर त्या ठेवीदाराला व्याज द्यावं लागणार आहे. बँकेचा तो खर्च तो इथे इंटरेस्ट एक्सपांडेड मध्ये येतो. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, बँक चालवण्यासाठी जो जो काही खर्च होतो, कर्मचाऱ्यांचे पगार देणं ज्याला आपण सॅलरी म्हणतो, प्रिंटिंग, स्टेशनरी, ॲडव्हर्टायझिंग, पब्लिसिटी, रेंट, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, हे सगळे जे काही खर्च आहेत की जे तुम्ही कंपन्यामध्ये अकाउंट पाहताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला जे मांडताना कंपनीच्या बाबतीत ते इथे आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये मांडावे लागतात. आणि जर काही प्रोव्हिजन केलेले असतील तर त्या प्रोव्हिजन आणि कॉन्टिंजन्सी हे स्वतंत्रपणे मांडणे आवश्यक आहे. अशा प्रकारे
इन्कमची टोटल, 2 एक्सपेंडिचरची टोटल, यातला डिफरन्स एकतर प्रॉफिट असू शकेल किंवा लॉस. इन्कम साईड जास्त असेल, एक्सपेंडिचर कमी असेल तर प्रॉफिट. तो प्रॉफिट इथे मांडला जातो करंट इयर प्रॉफिट म्हणून. मग मागच्या वर्षीचा जर काही प्रॉफिट असेल तर तोही प्रॉफिट इथे घेतला जातो. म्हणजेच गतकालातील प्रॉफिट आणि चालू वर्षाचा प्रॉफिट असे दोन्ही मिळून प्रॉफिट इथे 3 नंबरला प्रॉफिट अँड लॉसमध्ये मांडले जातात. आता करंट इयरचा जो प्रॉफिट आहे, त्या प्रॉफिट हा काय सर्वच्या सर्व प्रॉफिट डिव्हिडंड म्हणून शेअर होल्डरला वाटला जात नाही. तर काही रक्कम ही प्रोव्हिजन केली जाते, बाजूला काढून ठेवली जाते विविध रिझर्वला. उदाहरणार्थ डेप्रिसिएशन रिझर्व, त्यानंतर रिझर्व्ह फंड, सिंकिंग फंड, त्यानंतर डिबेंचर रिडम्पशन फंड, सगळे असे जे व्हेरियस रिझर्व किंवा फंड आहेत त्या फंडाला, आणि राहिलेला जो डिव्हिडंड आहे, राहिलेली जी प्रॉफिटमधली रक्कम आहे ती डिव्हिडंडच्या स्वरूपात शेअर होल्डरला दिली जाते. अशा प्रकारे हे एकंदरीत बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्ट्रक्चर आपल्याला दिसू शकेल. हे जर तुम्हाला कळलं आणि यामध्ये या शेड्यूलमध्ये कोणकोणते ॲटम येतात हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही पहिला अभ्यास करणे तो म्हणजे त्या बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दिलेल्या पर्टिक्युलरचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला पुढे जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन त्या ठिकाणी निवडता येऊ शकेल. तर आता आपण पुढे जाऊया, नक्की कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. एक नमुन्यादाखल आपण या ठिकाणी तो भाग पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड फॉर ए बँकिंग कंपनी इज. आता हा भाग पाहताना मुळात रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ते केव्हा निर्माण होतं? उदाहरणार्थ बिल ऑफ एक्सचेंज मध्ये ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी माल उधारेवर विकलेला आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने त्याला पैसे देणं आवश्यक आहे, परंतु त्या दुसऱ्या व्यक्तीकडे पैसे नसतात, म्हणून पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर बिल काढते, तो ते ऍक्सेप्ट करतो आणि ते बिल पहिली व्यक्ती बँकेत नेऊन वटवते. हे वटवल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने ती रक्कम भरणं आवश्यक आहे. परंतु या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा असं होतं की ती जी रक्कम आहे ती मिळणार आहे असं बँक अगोदरच गृहीत धरतं, परंतु हे बिल जे काय आहे त्याची ड्यू डेट मात्र अकाउंटिंग इयर संपल्यानंतर होत असेल तर ते बँकेचं उत्पन्न सध्याच्या करंट अकाउंटिंग इयरमध्ये नाही आहे. ज्यावेळेस प्रत्यक्षपणे ते बिल मॅच्युअर होईल त्यावेळेसच बँकेचे ते उत्पन्न होऊ शकेल. म्हणजेच समजा अकाउंटिंग इयर 2020-21 मध्ये ट्रान्झॅक्शन झाली आणि मॅच्युरिटी डेट जर त्या ठिकाणी मार्च 21 नंतर असेल आणि बँकेने असं गृहीत धरलं की नाही आम्हाला पुढच्या कालावधीत हे मिळणार आहे 100%, असं समजून जर त्या ठिकाणी इंटरेस्ट उत्पन्न म्हणून दाखवलं असेल तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून ती कंपनीची, बँकिंग कंपनीची लायबिलिटी ठरते. आणि म्हणून आपल्याला जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्या 4 ऑप्शन पैकी ए लायबिलिटी हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी ठरू शकेल. क्वेश्चन नंबर 2, पेड अप कॅपिटल ऑफ ए बँकिंग कंपनी मस्ट बी 1/2 ऑफ. कशाच्या 1/2 पेड अप कॅपिटल असणं आवश्यक आहे? बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे की बँकिंग कंपनीचं पेड अप कॅपिटल किती असावं. तर निश्चितपणे जर तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही तो प्रोव्हिजन वाचल्या तर तुम्हाला लक्षात येईल की त्या बँकिंग कंपनीचं जे सबस्क्राइब्ड कॅपिटल आहे त्याच्या 1/2 इतकं हे पेड अप कॅपिटल असावं. आणि म्हणून आपला अचूक उत्तर आहे सबस्क्राइब्ड कॅपिटल. आता हे ॲथॉराइज, सबस्क्राइब, इश्यूड, कॉल्ड अप हा जो भाग आहे तो आपण बॅलन्स शीट मगाशी जे पाहिलं त्यावेळेस त्याचा आपण संपूर्णतः विचार केला होता. क्वेश्चन नंबर 3, द अकाउंटिंग इयर ऑफ द बँकिंग कंपनी एंड्स ऑन. कधी वर्षाची अखेर होते बँकिंग कंपनीचे? ते एक लक्षात ठेवा, आपला जो काय भारतीय आयकर कायदा जो आहे ना 1961 त्याला इन्कम टॅक्स ऍक्ट म्हणतो आपण,
त्यामध्ये कंपल्सरी केलेलं आहे प्रत्येक कंपनीने, मग ती बँकिंग कंपनी असेल, पब्लिक कंपनी असेल, प्रायव्हेट, प्रत्येकाने आपलं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलला सुरू करावं आणि 31 मार्चला संपवावं. आणि म्हणून ज्या काही इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये प्रोव्हिजन दिलेल्या आहेत, त्यानंतर कंपनी ॲक्टमध्ये प्रोव्हिजन दिलेल्या आहेत, या दोन्ही प्रोव्हिजनचा विचार केल्यावर आपल्याला लक्षात येईल की बँकिंग ही एक कंपनी आहे आणि म्हणून तिला अकाउंटिंग इयर 1 एप्रिल ते 31 मार्चच ठेवावं लागतं आणि म्हणून त्याचं अकाउंटिंग इयर हे 31 मार्च रोजीच संपू शकतं आणि म्हणून सी हा आपला ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 4. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या अंडर सेक्शन 17 एव्हरी बँकिंग कंपनी क्रिएट ए रिझर्व्ह फंड ॲट लिस्ट. प्रत्येक बँकिंग कंपनीला जो फायदा होतो, जो आपण बॅलन्स शीट पाहताना विचारात घेतला होता, पहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहताना विचारात घेतला होता की इन्कम आहे त्यातून एक्सपेंडिचर वजा जातो, तो राहतो प्रॉफिट, त्यातून बँक पहिलं रिझर्व्ह निर्माण करते आणि मग उरलेली रक्कम, त्याला डिव्हिजिबल प्रॉफिट म्हणतो, तो डिस्ट्रीब्यूट केला जातो शेअर होल्डरमध्ये डिव्हिडंडच्या स्वरूपात. हा रिझर्व्ह निर्माण करताना त्यातला एक रिझर्व्ह आहे आणि तो म्हणजेच रिझर्व्ह फंड. हा रिझर्व्ह किती असावा या संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर त्या सेक्शन 17 मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक बँकिंग कंपनीने आपल्या चालू वर्षाच्या नफ्याच्या 20% इतकी रक्कम ही रिझर्व्ह फंड म्हणून बाजूला काढून ठेवली पाहिजे आणि म्हणून आपलं उत्तर आहे डी, 20% ऑफ इट्स अॅन्युअल प्रॉफिट. 5वा प्रश्न. बिल्स फॉर कलेक्शन इज ए. काय आहे बिल फॉर कलेक्शन? पहा, बिल फॉर कलेक्शन घ्या, ॲक्सेप्टन्स, एंडोर्समेंट्स अँड अदर ऑब्लिगेशन घ्या. हे सर्व जे आहे हे सर्व बँकेच्या करंट इयरशी संबंधित नाही, तर ते फ्युचरशी संबंधित आहे आणि म्हणून ह्या बाबी ज्या आहेत या सर्व बाबी कॉन्टिंजंट म्हणून त्या ठिकाणी निर्माण होतात आणि म्हणून त्या कॉन्टिंजंट लायबिलिटी आहेत आणि म्हणून बिल फॉर कलेक्शन असो, ॲक्सेप्टन्स, एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन असो, हे दोन्हीही जे बाब आहे हे बिल ऑफ एक्सचेंजच्या अँगलनी निर्माण झालेल्या बाबी आहेत आणि त्यामुळे त्या चालू वर्षाच्या संदर्भात कॉन्टिंजंट लायबिलिटी त्या बँकेच्या ठरतात. म्हणून आपला ए ऑप्शन हा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 6. ए नॉन बँकिंग असेट इज. मुळात नॉन बँकिंग असेट म्हणजे काय? बँक व्यवसाय करण्यासाठी ज्या असेट लागतात बँकेला, त्या असेटला आपण बँकिंग असेट म्हणतो. मग नॉन बँकिंग असेट म्हणजे काय? जर नॉन बँकिंग असेट म्हणजे पुन्हा आपण उदाहरण पाहू. एक्स बँक आहे, या एक्स बँकेने एबीसी कंपनीला कर्ज दिलंय. हे कर्ज देताना एबीसी कंपनीकडून बँक तारण घेते. मग जर एबीसी कंपनीने आपली मशिनरी जर बँकेला तारण दिलेली असेल तर निश्चितपणे ही मशिनरी ही नॉन बँकिंग असेट आहे. याचा अर्थ त्या मशिनरीवर पूर्णतः मालकी हक्क किंवा तिचा ताबा हा त्या कंपनीकडे असतो आणि बँकेकडे फक्त त्याची कागदपत्र राहतात. ती काही बँकेची स्वतःची प्रॉपर्टी नसते आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की नॉन बँकिंग असेट ही काय आहे? तर सिक्युअर्ड प्रॉपर्टी ॲक्वायर्ड फ्रॉम डिफॉल्टिंग बॉरोवर्स. ती बँक प्रिमायसेस हे नॉन बँकिंग असेटमध्ये येत नाही, अदर असेट सुद्धा ते येत नाही आणि फर्निचर सुद्धा येत नाही. 7वा क्वेश्चन. द बँक शो प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स अंडर दी हेड. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा प्रोफार्मा जर डोळ्यात असेल तुमच्या आणि तुमच्या डोक्यात असेल तर निश्चितपणे तुम्हाला सांगता येईल की प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स हे काय आहे? इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे, त्यासंबंधी प्रोव्हिजन म्हणजे रक्कम बाजूला काढून ठेवली, ते भविष्यात द्यावं लागणार आहे, ती लायबिलिटी आहे आणि म्हणून ती लायबिलिटी अदर लायबिलिटी अंडर त्या ठिकाणी मांडली जाते. म्हणजे आपलं ऑप्शन त्या ठिकाणी सी, अदर लायबिलिटी हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 8. द बँक शोज
अनक्लेम्ड डिव्हिडंड अंडर दी हेड. आता अनक्लेम्ड डिव्हिडंड म्हणजे काय, तर डिव्हिडंडचे अनेक प्रकार आहेत. फायनल डिव्हिडंड, इंटरिम डिव्हिडंड, प्रपोज डिव्हिडंड, त्यामध्येच अनक्लेम्ड डिव्हिडंड एक भाग आहे. अनक्लेम्ड डिव्हिडंडचा अर्थ असा की कंपनीने लाभांश जाहीर केलेला आहे, लोकांनी काही घेतलाय, काही लोकांनी घेतला नाही. ज्या लोकांनी तो घेतलेला नाही अशी जी डिव्हिडंडची रक्कम आहे त्याला आपण अनक्लेम्ड डिव्हिडंड म्हणतो. मग भविष्यात त्या लोकांनी मागितले तर द्यावी आपल्याला निश्चितपणे लागेल ना, आणि म्हणून ती आपली लायबिलिटी आहे, त्या बँकेची लायबिलिटी आहे, आणि म्हणून ती लायबिलिटी आपण करंट लायबिलिटीला त्या ठिकाणी मांडणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 9. द बँक शोज बिल परचेस्ड अँड डिस्काउंट अंडर दी हेड. मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्स बँकेने एबीसी कंपनीला कर्ज दिलेला असेल. आता हे कर्ज एकतर लोनच्या स्वरूपात देतात, कॅश क्रेडिटच्या स्वरूपात देतात, किंवा त्या कंपनीचे बिल्स जे आहे, बिल ऑफ एक्सचेंज आहे, ते स्वीकारून बँक त्यावर डिस्काउंट आपला काढून घेते, प्रॉफिट काय, आणि उरलेली रक्कम त्या कंपन्यांना देते. परंतु कंपन्यांना ही रक्कम जी दिलेली आहे, उदाहरणार्थ 1,00,000 रुपये आपण कंपनीला कर्ज देणार आहोत. बँकेने असं ठरवलं की 1,00,000 रुपये कंपनीला कर्ज द्यायचं आहे बिल ऑफ एक्सचेंजच्या माध्यमातून, आणि या 1,00,000 मधून जर 1,000 रुपये आपण जर डिस्काउंट बँकेने काढून घेतला, तर उरलेली रक्कम बँकिंग कंपनी त्या कंपनीला, एबीसी कंपनीला देते. नॅचरली या परिस्थितीमध्ये त्या एबीसी कंपनीने भविष्यात बँकेला पैसे परत केले पाहिजे. म्हणजेच बँकिंग कंपनीचं ते काय आहे, एक प्रकारे येणं आहे, आणि म्हणून ते येणं असेट साईडला ॲडव्हान्सेस अंडर नोंदवणं आवश्यक आहे. म्हणून त्याचा ऑप्शन आहे ए, ॲडव्हान्सेस. क्वेश्चन नंबर 10. द बँक शोज ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट अंडर दी हेड. आता इथे दोन भाग आहे. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट असेटलाही मांडलं जातं आणि लायबिलिटीलाही मांडलं जातं. आता पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ब्रँच ॲडजस्टमेंट म्हणजे काय. दोन ब्रँच आहेत, ए आणि बी. जर त्यांच्यामध्ये देवघेवीचे जर व्यवहार झालेले असतील तर निश्चितपणे एक बँक दुसऱ्याला देते. उदाहरणार्थ ए बँकेने बी बँकेला एक 10,000 रुपये दिलेले आहेत, तर निश्चितपणे ए बँक काय दाखवेल, आम्हाला 10,000 रुपये येणं आहे, ते असेटला दाखवेल. बी बँक जर त्यांच्या अकाउंटला मांडायचं असेल तर काय म्हणेल, आम्हाला देणं आहे, ती त्यांची लायबिलिटी आहे. जर ए बँक दाखवताना ती असेट म्हणून दाखवते, बी बँक दाखवताना ती लायबिलिटी म्हणून दाखवते. आता इथे ऑप्शन देताना तुम्हाला सगळे असेट बाजूच्याच आयटमचे ऑप्शन दिलेले आहेत, त्यामुळे ते अदर असेटमध्ये आपल्याला नोंदवणं आवश्यक आहे. कारण ती बँकेची इन्व्हेस्टमेंट नाही आहे, ती बँकेची फिक्स असेट नाही आहे, आणि ॲडव्हान्सेस आपण मगाशीच पाहिलेलं आहे. त्यामुळे राहिला पर्याय तो म्हणजेच अदर असेट. परंतु जर इथे ऑप्शन देताना तुम्हाला असेट, इन्व्हेस्टमेंट, ॲडव्हान्सेस याच्याऐवजी लायबिलिटी असं दिलं असतं, तर निश्चितपणे अदर लायबिलिटीमध्ये तो भाग तुम्हाला नमूद करावा लागला असता. म्हणजे इथे आपली दोन प्रश्नांची त्या ठिकाणी उकल झालेली आहे. क्वेश्चन नंबर 11. द बँक शोज गव्हर्नमेंट सिक्युरिटी अंडर दी हेड. बँकेने गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी केलेली आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये जी रक्कम गुंतवलेली आहे, ती गुंतवलेली रक्कम ही बँकिंग कंपनी कुठे दाखवेल, तर नॅचरली फिक्स असेटमध्ये येणार नाही, ना ॲडव्हान्समध्ये येणार, ना अदर असेटमध्ये येणार आहे. कारण ती बँकिंग कंपनीने गव्हर्नमेंटला दिलेली जे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतील, त्या बॉन्ड्समध्ये गुंतवलेली रक्कम असतील किंवा सिक्युरिटी असतील, त्याला आपण प्रतिभूती म्हणतो. प्रतिभूती हा शब्द तुम्हाला टीवायच्या मुलांना इन्कम टॅक्समध्ये सुद्धा आहेत. तर या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये जर काही पैसे गुंतवलेले असतील तर निश्चितपणे बँकेची ती गुंतवणूक ठरते, आणि म्हणून डी ऑप्शन इन्व्हेस्टमेंट हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 12. द बँक शोज गोल्ड अंडर दी हेड. दॅट इज ही सुद्धा त्या बँकिंग कंपनीची काय आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. ते काय बँकेची अदर असेट नाहीये, ॲडव्हान्सेस नाहीये, फिक्स असेट नाही, तर ते आहे इन्व्हेस्टमेंट. या स्वरूपात अजून एक प्रश्न इथे सांगतो. जर बँकिंग कंपनीने XYZ कंपनीचे शेअर घेतले असतील तर ती सुद्धा इन्व्हेस्टमेंट म्हणून या गोल्ड प्रमाणे तिथे येईल. या बँकिंग कंपनीने XYZ कंपनीचे डिबेंचर घेतलेले असतील तर ती सुद्धा
या बँकिंग कंपनीची इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा या गोल्ड प्रमाणेच आपल्याला विचार करावा लागला असता. क्वेश्चन नंबर 13. द बँक शोज करंट अकाउंट अंडर द हेड. करंट अकाउंटचं मिनिंग समजून घ्या. चालू खातं, चालू डिपॉझिट. अकाउंट किंवा डिपॉझिट दोन्हीही पर्यायी शब्द आहेत. करंट अकाउंट म्हणा, करंट डिपॉझिट म्हणा. विद्यार्थ्यांना सवय लागलेली असते की करंट डिपॉझिट हा शब्द कानावर पडलेला असतो आणि करंट अकाउंट आलं की गडबडतात. करंट अकाउंट म्हणजेच करंट डिपॉझिट. मग ते जर करंट डिपॉझिट असेल तर ते कुठे जाणार? नॅचरली डिपॉझिट या हेडखाली, आणि म्हणून आपलं बी हा ऑप्शन आहे. क्वेश्चन 14. ॲक्सेप्टन्स, एन्डॉर्समेंट्स अँड अदर ऑब्लिगेशन इज. हाच भाग मी तुम्हाला बिल फॉर कलेक्शनच्या वेळेस समजून सांगितला होता की ती आपली कॉन्टिंजंट लायबिलिटी कशी आहे, आणि म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी. क्वेश्चन नंबर 15. क्लेम अगेन्स्ट द बँक नॉट acknowledged as debt is a same bill for correction, acceptance, endorsements and other obligation and claim against the bank not acknowledged as debt. हे तिन्ही भाग लक्षात ठेवा कायमस्वरूपी. ही त्या बँकिंग कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे. क्वेश्चन नंबर 16. द बँक शोज अनएक्सपायर्ड इन्शुरन्स अंडर द हेड. हे कुठे येऊ शकेल? मुळात अनएक्सपायर्ड इन्शुरन्स म्हणजे काय? त्याला दुसरा शब्द आपल्याला सांगता येईल, इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. म्हणजे काय? म्हणजे इन्शुरन्स कंपनीला जी रक्कम बँकेने द्यायला पाहिजे नव्हती, या वर्षात द्यायला पाहिजे नव्हती, 12,000 प्रति महिना 1,000 प्रमाणे 12,000 द्यायला पाहिजे नव्हती, परंतु बँकेने इन्शुरन्स कंपनीला 15,000 दिले, म्हणजे 3,000 जास्त दिलेत. ही जास्त दिलेली जी रक्कम आहे त्याला आपण म्हणतो इन्शुरन्स इन ॲडव्हान्स, किंवा त्याला प्रीपेड इन्शुरन्स आपण म्हणतो. प्रीपेड इन्शुरन्स म्हटलं की मुलांना ताबडतोब कळतं आणि ते अदर ॲसेटमध्ये मांडतात. हे प्रीपेड इन्शुरन्सच आहे, त्याचं हे दुसरं नाव आहे, त्यामुळे ते अदर ॲसेटमध्ये नोंदवणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 17. द बँक शोज इंट्रीम डिव्हिडंड पेड अंडर द हेड. डिव्हिडंड कुठल्याही स्वरूपाचा असू द्यात, फायनल डिव्हिडंड म्हणजे वार्षिक लाभांश, इंट्रीम डिव्हिडंड म्हणजे मध्यावधी लाभांश, प्रपोज डिव्हिडंड असू द्यात, प्रेफरन्स डिव्हिडंड असू द्यात, हे सर्व डिव्हिडंड कंपनीच्या नफ्यातून दिले जातात. कधी? जर कंपनीच्या नफ्यातून वेगवेगळे रिझर्व निर्माण केल्यानंतर जो नफा राहतो त्याला डिव्हिजिबल प्रॉफिट म्हणतात आणि त्यातून हा डिव्हिडंड दिला जातो. आणि हे जे काही रिझर्व निर्माण करणे, डिव्हिडंड देणे, हे सगळे जो काही भाग आहे या सगळ्या भागाला ॲप्रोप्रिएशन्स असं संबोधलं जातं. त्यामुळे नॅचरली ते ॲप्रोप्रिएशन्स या हेडखाली येऊ शकतं, म्हणून आपला ऑप्शन आहे बी ॲप्रोप्रिएशन. क्वेश्चन नंबर 18. बँक शोज रिकरिंग अकाउंट दॅट इज रिकरिंग डिपॉझिट अंडर द हेड. कारण डिपॉझिटचे अनेक प्रकार मग असे सांगितलं, फिक्स्ड डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट. मग याला डिपॉझिट म्हणा अथवा अकाउंट म्हणा, अर्थ एकच. ते रिकरिंग डिपॉझिट असल्यामुळे डिपॉझिट या हेड खाली येतं आणि म्हणून डी हा आपला ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 19. द बँक शोज डेप्रिसिएशन ऑन बँक्स प्रॉपर्टी अंडर द हेड. आता बँकेची प्रॉपर्टी आहे ती, बँक व्यवसायासाठी ती प्रॉपर्टी वापरली जाते आणि म्हणून अशा काही बँक व्यवसायावर होणारे जे जे काही खर्च आहेत ते सगळे खर्चामध्ये म्हणजेच ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये आपल्याला मांडणं आवश्यक आहे. मग अशी आपण प्रोफार्मा पाहत असताना तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा प्रोफार्मा एक्सपेंडिचरच्या अंडर आपण इंटरेस्ट एक्सपेंडेड आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असे 2 एक्सपेन्सेस विचारात घेतले. तर हे इंटरेस्टवरचा खर्च आहे का बँकेचा? नाही. तर हा कशाचा आहे? बँक व्यवसाय चालविण्याचा जो जो काही खर्च असेल, डेप्रिसिएशनच नव्हे तर इतरही काही खर्च बँक व्यवसाय रन करण्यासाठी होत असेल तर ते सर्व ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अंडर मांडावे लागतात, आणि म्हणून आपला ऑप्शन आहे सी, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. क्वेश्चन नंबर 20. द बँक शोज स्टॉक ऑफ स्टेशनरी अंडर द हेड. याचाच अर्थ असा की स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजेच चालू वर्षामध्ये तुम्ही 10,000ची स्टेशनरी खरेदी केली,
परंतु त्यापैकी वापरली गेलेली आहे 8,000च, 2,000 अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहे. क्लोजिंग स्टॉक तुम्ही जसं दाखवता हा स्टेशनरीचा असणारा क्लोजिंग स्टॉक आहे आणि हा क्लोजिंग स्टॉक आपण कुठे दाखवतो नेहमी? तर बॅलन्स शीट असेट साईडला करंट असेट अंडर. बँकिंग कंपनीच्या संदर्भात तो दाखवायचा आहे अदर असेट अंडर. त्यामुळे आपला ऑप्शन आहे बी अदर असेट. क्वेश्चन नंबर 21. The bank shows cash certificate under the head of. कॅश सर्टिफिकेट याचा अर्थ की बँकेने काही कॅश सर्टिफिकेट दुसऱ्या बँकेचे गव्हर्नमेंटचे जर घेतलेले असतील तर निश्चितपणे ती बँकेची इन्व्हेस्टमेंट ठरू शकते. पण जसं एखाद्या व्यक्तीने बँकेत पैसे ठेवून फिक्स्ड डिपॉझिटमध्ये रक्कम गुंतवलेली आहे, तसंच बँकेत कॅश सर्टिफिकेटच्या स्वरूपात सुद्धा रक्कम गुंतवली जाते. मग या बँकेमध्ये जर एखाद्या व्यक्तीने कॅश सर्टिफिकेट घेऊन रक्कम गुंतवली असेल तर ती सुद्धा डिपॉझिटमध्ये येते, कारण डिपॉझिट मधील रक्कम ठेवीदाराला विशिष्ट कालावधीनंतर किंवा त्याने मागता क्षणीच देणं आवश्यक आहे, असं हा बँकिंग कंपनी कायदा सांगतो आणि म्हणून याचं उत्तर आहे ते म्हणजेच डिपॉझिट. क्वेश्चन नंबर 22. द बँक शोज बिल परचेस अँड डिस्काउंट अंडर द हेड. मगाशी आपण पाहिलं ॲडव्हान्सेसच्या वेळेस आपण पाहिलं की बँकेने एबीसी कंपनीला कर्ज दिलेलं आहे, लोनच्या स्वरूपात, कॅश क्रेडिटच्या स्वरूपात, ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात, तसंच बिल ऑफ एक्सचेंजच्या स्वरूपात सुद्धा येतं आणि त्या अनुषंगाने आपण ते म्हणतो बिल परचेस अँड डिस्काउंटेड आणि हे येतं ॲडव्हान्सेसच्या अंडर आणि म्हणून आपला ऑप्शन आहे सी ॲडव्हान्सेस. आणि शेवटचा क्वेश्चन नंबर 23. द बँक शोज प्रॉव्हिडंट फंड अंडर द हेड. प्रॉव्हिडंट फंड हा बँकिंग कंपनीने कर्मचाऱ्यांना द्यावी लागणारी भविष्यकालीन निधी आहे. त्याला मराठीत भविष्यकालीन निधी म्हणतो किंवा भविष्य निर्वाह निधी म्हणतो. प्रॉव्हिडंट फंड याचा शुद्ध मराठीत अर्थ भविष्य निर्वाह निधी. कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी याचा उपयोग होतो. नॅचरली या फंडाची जी रक्कम आहे ती रक्कम संबंधित कर्मचाऱ्याला भविष्यात द्यावी लागणार आहे. म्हणजे पहिला भाग किती आपली लायबिलिटी आहे. मग ही लायबिलिटी डिपॉझिट आहे का? नाही. ही बॉरिंग आहे का? बॉरिंग म्हणजे इतरांकडून कर्ज घेणं? नाही. ही कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे का? नाही, कारण कॉन्टिंजंट लायबिलिटीमध्ये आपण 3 भाग मगाशीच पाहिलेले आहेत. मग राहिला तो ऑप्शन आपला सी अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन आणि म्हणून प्रॉव्हिडंट फंड जे आहे ते अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन या अंडर त्या ठिकाणी आपल्याला मांडावं लागणार आहे आणि आपला तो करेक्ट चॉईस राहणार आहे तो म्हणजेच सी. विद्यार्थी मित्र, या बँकिंग कंपनी अकाउंटच्या बाबतीत तुम्हाला जर काही गोष्टींबद्दल अडचणी निर्माण झाल्या असतील, काही शंका तुमच्या निर्माण होत असतील, काही प्रश्न निर्माण होत असतील, तर ते सर्व प्रश्न तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी नमूद करा, त्यावर मी रिप्लाय देईन. त्यामुळे तुमच्या शंकेचं निरसन होऊ शकेल. परंतु पुन्हा एकदा मी सांगेन की हे बँकिंग कंपनी अकाउंटचे ऑप्शन पाहण्यापूर्वी बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधले जे काही घटक आहेत, एलिमेंट्स आहेत, पर्टिक्युलर्स आहे, काही म्हणा तुम्ही त्याला, ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं अचूकपणे त्या ठिकाणी मांडता येऊ शकेल. दुसरा भाग म्हणजे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तो म्हणजेच इन्शुरन्स क्लेम बाबतचा संपूर्णतः भाग सविस्तरपणे पाहणार आहोत. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील ते डायरेक्ट माझ्या इथे नमूद केलेला जो ईमेल आहे त्या जीमेलवर तुम्ही करू शकता, तुमचं मत मांडू शकता. धन्यवाद.